नमस्कार शेतकरी बांधवांनो. या 3 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये अवकाळी पाऊस 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यांची भरपाई तात्काळ या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण मध्ये समजून घेऊया. जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापूर्ती बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग अंतर्गत या ठिकाणी 12 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहेत, त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहेत. आता यामध्ये जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यासंदर्भात आपण माहिती समजून घेऊया. बघा, जून 2025 कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, या शासन निर्णयानुसार या ठिकाणी 37,40,000 एवढा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जून 2025 या कालावधीत राज्यात कोकण विभागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी हा निधी निश्चित केलेला आहे. तर आता याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती समजून घेतलेली आहे. यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत, अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ हे पैसे जमा केले जाणार आहे. आता बघा, यामध्ये सांगण्यात आलेले आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकण विभागातील जिल्हे आहेत. अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे रक्कम जमा केले जाणार आहे. आता बघा, या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या देण्यात आलेली आहे. त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी बाधितांना देवाचा जो निधी आहे, तो निधी या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेला आहे. 37,40,000 एवढा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. जे लाभार्थी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत, ज्यांचे पंचनामे झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.